नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय किचन माय टॅलेंट. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन. मी असं ऐकलं होतं की खव्याचे गुलाबजामुन बनवणं एवढं सोपं नसतं, कारण खव्याचे गुलाबजामुन बनवताना एकतर आतमध्ये गाठी राहतात किंवा गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यानंतर लगेच विरघळतो. तर मित्रांनो, तुमचेही गुलाबजामुन जर बिघडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण यामध्ये मी काही अशा सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपले गुलाबजामुन बिघडणार नाहीत. चला तर मग गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. कपाने जर मोजून घ्यायचं म्हटलं तर मी 2 कप खवा घेतलेला आहे. त्यामधला मी 1 चमचा खवा काढून ठेवत आहे साईडला. तो कशासाठी हे मी तुम्हाला नंतर सांगतेच. चला तर मग आपण खवा मळून घेऊया छान. गुलाबजामुन बनवण्यासाठी पहिल्यांदा खवा छान मळून घ्यायचा आहे. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. छान असं 10 ते 15 मिनटं आपल्याला खवा छान मळून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढा खवा मळून घ्याल तेवढे आपले गुलाबजामुन आतमधून छान जाळीदार होतात. हे बघा, अशा पद्धतीने छान खवा मळून घ्यायचा आहे. अर्धा किलो खव्यासाठी किंवा 2 कप खव्यासाठी इथे मी पाऊण कप मैदा वापरणार आहे. मैद्याचे प्रमाण तुमच्या खव्यावरती डिपेंड आहे. खवा जर जास्त पातळ असेल तर मैदा जास्त लागू शकतो. हे बघा, पूर्ण खव्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खवा मळून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवते. आपण पहिल्यांदा 1 चमचा भरून खवा काढून ठेवला होता. त्या खव्यामध्ये आणि या खव्यामध्ये किती फरक वाटतोय. आता यामध्ये आपण मैदा घालून घेऊया. मी यामध्ये थोडंसं 1 चुटकी मीठ घालते. पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल. आता सुरुवातीला आपल्याला अर्धाच कप मैदा घालायचा आहे. तो छान यामध्ये मळून घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटलंच तर आणखी थोडासा तुम्ही मैदा यामध्ये घालू शकता. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचे पीठ घातले तरीही देखील चालेल. गव्हाच्या पिठाने पण आपले गुलाबजामुन छान बनतात. कुणी यामध्ये थोडंसं पनीर पण घालतं. मी पनीर घालत नाही. मी फक्त खवा आणि मैदा याचेच गुलाबजामुन बनवणार आहे. खवा मळताना हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित खवा मळता येतो. त्यानंतर मी पुन्हा यामध्ये 2 मोठे चमचे मैदा घालून घेत आहे. तर मी 2 कप खवा घेतला होता, त्यासाठी मी टोटल पूर्ण पाऊण कप इथे मैदा वापरलेला आहे. खवा आणि मैदा हे दोन्ही पण छान 10 मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जेवढं आपण जास्त हे पीठ मळून घेऊ तेवढी आतमध्ये याला छान जाळी पडते आणि आतमध्ये गाठी राहत नाहीत. आतमध्ये गाठी राहण्याचं कारण हेच असतं की आपण खवा व्यवस्थित मळला जात नाही. यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीही घालण्याची गरज पडत नाही. हे बघा, इथे मी छान गुलाबजामुनचं पीठ मळून घेतलेलं आहे. आपलं पीठ छान फुगलेलं पण आहे. बघू शकता तुम्ही आतमधून किती छान झालेलं आहे. हे पीठ 5 ते 10 मिनटासाठी थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण गुलाबजामुनचा पाक बनवून घेऊया. मी इथे 2 कप खवा घेतला होता, तर खव्याचे 1.5 पट म्हणजे मी इथे 3 कप साखर घेणार आहे. 3 कप साखर घ्यायची आहे आपल्याला आणि 3 कप साखर म्हणजे ते साखरेचे अर्ध आपल्याला 1.5 कप इथे पाणी घ्यायचं आहे. साखरेचे प्रमाण थोडेफार कमी जास्त करू शकता. जास्त गोड हवं असेल तर साखर वाढवली तरी चालेल. पण एवढी साखर 1.5 कप 2 कप खव्यासाठी 3 कप साखर पुरेशी असते. त्यानंतर मी यामध्ये 1.5 कप पाणी घालून घेते. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. याचा आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक बनवायचं नाही आहे. फक्त साखर मेल्ट झाली की 1 उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. यामध्ये मी वेलची पूड घालते. ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही घातली तरी चालेल. पण जर वेलची पूड घालायची असेल तर शक्यतो पाकामध्येच घाला. आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्यामध्ये वेलायची घालायची नाही आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि झाकून ठेवायचा आहे पाक. तोपर्यंत आता आपण गुलाबजामुन बनवून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. मी इथे मीडियम साईजचे गुलाबजामुन बनवून घेणार आहे, कारण हा गुलाबजामुन आपण तळल्यानंतर आणि पाकामध्ये घातल्यानंतर 3 पट जास्त फुगतो. बघू शकता, गुलाबजामुन बनवताना एकदम छान असे दाबून मळून बनवायचे आहेत. गुलाबजामुनला कुठेही असे क्रॅश राहायला नको. त्यामुळे गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यानंतर फुटू शकतो. मी इथे सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. अर्धा किलोचे खव्याचे आपले एवढे गुलाबजामुन झालेले आहेत. आता आपण गुलाबजामुन फ्राय करून घेऊया. फ्राय करताना एक काळजी घ्यायची आहे. तेल आपल्याला जास्त गरम नको आहे. जास्त गरम तेलामध्ये जर आपण गुलाबजाम तळले तर आतमधून गुलाबजामुन हा कच्चाच राहतो आणि वरतून पटकन लाल होतो. आणि असे झाले तर आपला गुलाबजामुन व्यवस्थित भिजत नाही पाकामध्ये, आतमधून गाठी राहतात. त्यामुळे गुलाबजामुन तळताना लो मिडियमवरतीच तळायचे आहेत.
हे बघा, इथे आपलं गुलाबजामुन छान फुगलेले आहेत. तर ते पाकामध्ये घातल्यानंतर आणखी फुगतात. इथे पाक पण थोडंसं गरम करून घेणार आहे, म्हणजे गरम पाकामध्ये आपण जेव्हा गरम गुलाबजामुन टाकू तेव्हा ते पटकन भिजतात. हे गुलाबजामुन आपल्याला लगेच पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत. गुलाबजामुन बनवून झाल्यानंतर जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये आपले गुलाबजामुन छान मुरतात खाण्यासाठी. मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही अशी ट्रिक वापरली, सुरुवातीला खवा जास्त मळून घ्यायचा आहे, शक्य होईल तेवढा आपल्याला खवा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर गुलाबजामुन बनवताना अतिशय दाबून चोळून बनवायचे आहेत. तिसरी ट्रिक आहे, गुलाबजामुन तळताना एकदम लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळायचे आहेत आणि तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही. आपण पहिली बॅच तळून घेतल्यानंतर गॅस थोड्या वेळ बंद करायचा आहे, मगच तेलामध्ये गुलाबजामुन सोडायचे आहेत. हे बघा मित्रांनो, आपले गुलाबजामुन एकदम गरम आहेत तरी देखील आतमधून किती छान भिजलेले आहेत. तर मित्रांनो, तुमचे पण गुलाबजामुन जर बनवताना बिघडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग मित्रांनो, तुम्हालाही जर तुमचे गुलाबजामुन पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट बनवायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशा पद्धतीने गुलाबजामुन बनवून बघा आणि तुमचे गुलाबजामुन कसे बनले आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.